बातमी नाशिकमधून आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग। आता गोदाघाट परिसरात पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून 5,186 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर आता पाणी आलेलं आहे। चंदन, पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, नाशिक आणि परिसरामध्ये सध्या काय स्थिती आहे? इधर एक मिनट। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर आता पाणी आलेलं आहे। धरण क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी आलेलं आहे। काल छातीपर्यंत पाणी आलेलं होतं, त्याच्यानंतर विसर्ग काहीसा कमी झालेला होता। आता कमरेपर्यंत पाणी आहे, मात्र आता पुन्हा विसर्ग करण्यात आलेला आहे।